नमस्कार मित्रांनो, माझं नाव कुलदीप नागवडे आणि हे शेजारी बसले ते माझे आईचे वडील. त्यांचं नाव आहे प्रभाकर तुकाराम मागजोरे. त्यांचं आता वय जवळजवळ 88 आहे. तर आपण त्यांच्याकडून आता आपण पाऊस काळ चालू आहे, तर त्यांच्याकडून आपण 61 सालची पुराची जी कहाणी आहे त्यांच्याकडून आपण जरा समजून घेणार आहे. दारा तुम्ही जवळ पुरा आलता 61 साली, तेव्हा तुमचं किती वय होतं? माझे तर 23 वय होतं. 23 का? काय नक्की कशी परिस्थिती होती त्यावेळेस नक्की पुराची काय होती? म्हणजे ते पानशेत धरण नवीनच चालतो हां आणि काहीतरी इलेक्शनच्यामुळं त्यांनी ते पहिल्या वर्षी भिजवून द्यायचं ते दिलं नाही आणि मग ते पाणी त्याच वर्षी साचल्यामुळं ते चिरलं. आणि ते फुटलं कसं काय नक्की? म्हणजे बाजारला म्हणजे पाच झाल्यामुळं ते फुटल्यामुळं तर खालचं धरण खाली पानशेचं धरण होतं ना, हां मग त्याला पण थोडं हे बारीक बामणी ते उडवलं आणि त्याला पण हे केलं पाणी. कोणतं खाली कोणतं धरण होतं? पानशेत आपलं खाली कडक वासला धरण होतं. फुटलं कोणतं होतं आधी? अगोदर वरचं भेटलं पानशेत. मग दोन्ही म्हणजे पाण्यात फुटल्यामुळे खडक वाचलं पडलं का? खडक वाचलं थोडं, मग त्याला चिर पाडून फोडायला लागलं, कारण दोन्ही एकदम जर पडले असेल हा कपूनच गेला. आणि ती कधी फुटलं होतं की सकाळ संध्याकाळ कधी दुपारी? ते 10:30-10च्या टायमाला 9:30-10च्या टायमाला. पाणी आलं हा मग त्याच्या आधी फुटलं असेल. दिवसा ते रात्रीचं फुटलं असतं अख्खं सगळं. ते आमची वाडी बिडी काय असते ती सगळं वाहून गेलं असतं. तुम्ही कुठं राहिला? फुलाच्या वाडी. फुलाच्या वाडीत का? हा बांबुडाची तिथे फुलाच्या वाडी, शिवाजीनगर. तिथे बरं तुम्ही काय म्हणजे तुमचं वय तेव्हा 23 वय होतं, तुम्हाला बरेच आठवत असं सांगा. मला आठवलं मी नुकतंच सर्व्हिसवर लागलो होतो, 4 महिने झाले. कर्मचारी होतो महाराष्ट्राचा. महाराष्ट्र शासन कुठं होता का? आम्हाला तुम्ही मी मामदार कचेरीत होतो शिपाई म्हणून. शिपाई. बरं. मग काय तुमची आठवण येते बाबा पुराबद्दल काय? पुराबद्दल माझी बरीच आठवणी आहे. नंतर फुटल्यानंतर लोकांचे हाल, राहायला जागा नाही, आमचं सगळंच वाहून गेलं होतं ना. आणि मग तिथे ते गव्हर्नमेंटने हे खोललं होतं ना, मोठमोठे ते हा शाबलं. शाळेत ठेवलं, कोणत्या मोठमोठ्या हायस्कूलमध्ये हा. बरीच लोक होती ना. मग त्या 2-3 महिने त्यात ठेवल्यानंतर आम्हाला मग पत्र्याच्या खोल्या दिल्या. मग ते अर्णवण्याला मिळलं पत्राच्या खोली. मेंदुले घालायचं. हा. मग तिथं राहिलं. मग तिथं एकाच्या खोली 2 असे, मग आता ते वाढत गेलं. मग त्यानंतर मग म्हणलं चला आपलं गावाला इथं काय जमणार नाही. मग आम्ही शेती त्या गावाला निघालो म्हणलं. बरोबर, ठीक आहे ठीक आहे. अजून काय पुराच्या काय आठवण दुसऱ्या अजून काय? अजून फुलाची मग आठवणी आहेत. आमची नाटकात काय आम्ही करायचो. मग मित्रमंडळ होते, कोण कुठे गेलं काहीच भेटले नाही. पुरानंतर का? हा तपास लागला कोणाकोणाचा? तपास लागायचा, कोण गेलं नाना पेठेत, कोण गेलं भावन पेठेत, कोण गेलं पर्वती दर्शन. असे पूर्वस्त अनेक वस्त्या झाल्या ना, गोखलेनगर. म्हणजे पुरा आल्यानंतर पूरग्रस्तांचे बरेच म्हणजे पुण्यात बरेच वस्त्या झाल्या. हा नंतर पुन्हा वाढलं ना तेव्हापासून. बाहेर वस्ते गेलं ना, पुन्हा वाढलं. तर बघा हे होते आमचे आजोबा. यांनी भरपूर आठवणी सांगितल्यात. अजून बऱ्याच आठवणी आहेत, पण काय आता वेळ आलो सांगता येणार नाही. धन्यवाद.